तर हाय हॅलो, कशा आहात? आय होप छानच असाल. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी कोमल तुमच्या खूप सारे मनापासून स्वागत करते. तर इथे बघा, ही जी भाजी आहे तर हिला चाईची भाजी किंवा गाभोळीची भाजी असं देखील बोललं जातं. तर हिला गाभोळीची भाजी असं का समजलं जातं, तर बघा माशाचे जे अंडे असतात तर ते या भाजीप्रमाणेच दिसतात. तर त्यामुळे ही भाजी बघा प्रामुख्याने डोंगराळ भागात किंवा सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल. आणि बहुतेक करून पर्यटन ठिकाणी सुद्धा ही भाजी जी आहे तर ती मोठ्या प्रमाणात असते. तर ती ओळखायची कशी, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ह्या भाजीचे जे वेल आहेत तर ते वेल दुसऱ्या झाडांवरती असतात आणि अशा पद्धतीचे त्याला जे व्हाईट कलरचे फुलं किंवा फळं येतात तर ते काढून त्याची जी आहे तर ती भाजी करायची असते. तर बघा, मी इथं या ज्या पद्धतीने निवडते तर त्या पद्धतीनेच निवडायची असते किंवा साफ करायची असते. फक्त त्या वेलीच्या त्याच्या ज्या फांद्या आहेत किंवा ब्रँचेस आहेत तर त्या अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने जी भाजी आहे तर ती आपण सगळी घेणार आहोत साफ करून. तर ही भाजी कशी करायची किंवा यामध्ये काय काय टाकायचं हे जे आहे तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. तर बघा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे, की जेणेकरून मी पुढची जर नवीन रानभाजी टाकली तर ती सुद्धा तुम्हाला माहीत होईल. तर बघा, ह्या ज्या सगळ्या रानभाज्या आहेत तर ह्या केमिकल युक्त असतात हे तर सगळ्यांना माहिती. आणि ह्या सिजनेबल भाज्या आहेत. तर नॉर्मली बघा, जे आदिवासी लोक आहेत तर ते ह्या जे रानभाज्या आहेत तर ते याच्यावरच पूर्वी जे आहे तर ते याच्यावरच राहायचे. किंवा मग ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहेत तर ते सगळ्या त्यांना माहीत आहेत, की कंदमुळे म्हणा किंवा रानभाज्या म्हणा तर त्याचीच आपण छान अशी माहिती बघणार आहोत. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची जी माहिती आहे तर ती छानपैकी देऊ शकेल याचा खूप सारा प्रयत्न करत असते. सो बघा, आता भाजीची तयारी करायला घेतलेली आहे. तर इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण आणि एक घेतलेला आहे कांदा. आणि आपली जी भाजी आहे तर ती डिश म्हणजे भरून जी भाजी आहे तर ती मी घेतलेली आहे नीट करून. तर इथे बघा, आपण आता त्याची प्रोसेस जी आहे तर ती करायची चालू करणार आहोत. तर हिरवी मिरची आणि लसूण जो आहे तर तो आपण घ्यायचा आहे मिक्सरला बारीक करून. तर ते बारीक होईपर्यंत इथे मी कढई ठेवलं होतं पाणी तापायला. आणि ही जी भाजी आहे तर ती एकदा पाण्याने स्वच्छ अशी धुवून आपल्याला त्या पाण्यामध्ये घालायची आहे शिजत. तर अशा पद्धतीने आपल्याला ती शिजत ठेवायची आहे. तर नॉर्मली बघा, ते किती वेळ शिजवायची किंवा ती शिजलेली कशी कळते हे सुद्धा मी सांगणार आहे. तर बघा, आता चमच्यानी जे आहे तर सगळी भाजी डीप होईन अशा पद्धतीने मी हलवून घेत आहे. आणि पाणीसुद्धा आपल्याला तितपतच ठेवायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने छान प्रकारे जी भाजी आहे तर ती आपल्याला उकळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्ही झाकण ठेवून देखील शिजवू शकता, की झाकण ठेवलं तर भाजी लवकर शिजली जाते. तर बघा, ही जी भाजी आहे तर ती प्रेस होते. शिजली ना तर ती पटकन दाबली जाते. आणि ह्या भाजीचा जो कलर आहे तर तो कलरसुद्धा चेंज होतो जेव्हा ही भाजी शिजते किंवा शिजायला येते. तर ह्या भाजीचा जो कलर आहे आता ग्रीनेश दिसते किंवा व्हाईट व्हाईट दिसत होती मागाशी निवडताना. तर तो जो कलर आहे तर तो सगळा कलर जो आहे तर तो बदलतो ह्या भाजीचा. तर बघा, ह्या भाजीमध्ये ना तुम्हाला कॅल्शियम, लोह, पोटॅशियम हे जे आपले लोह आहेत किंवा आपल्या शरीराला जे आवश्यक असतात तर हे जे घटक आहेत तर ह्या भाज्यांमध्ये तुम्हाला लगेच भेटून जातील. आणि फरकसुद्धा खूप छान पडतो. तर बघा, गावाकडची जी माणसं आहेत तर खूप सारी जी वयस्कर माणसं म्हणूयात आपण, तर पहिल्यांदा ज्या आहेत तर ह्या भाज्या ते प्रामुख्याने खात होते. म्हणजेच की ज्या सिजनेबल भाज्या आहेत तर त्या गावाला प्रामुख्याने खाल्ल्या जातात. शेतात निघू दे किंवा मग एखाद्या डोंगराला निघू दे किंवा मग कुठे आपण जे म्हणतो की सिजनेबल भाज्या, प्रत्येक भाजीचा जो एरिया असतो तर त्या एरियामध्येच त्या भाज्या निघतात किंवा त्याच ठिकाणी त्या भाज्या तुम्हाला पाहायला भेटतात. तर त्या सीझनमध्ये त्या जर भाज्या खाल्ल्या तर गावाकडची माणसं बघा जास्त आजारी पण पडत नाहीत. किंवा मग त्यांना आजकालच्या माणसांसारखे किंवा जे मोठे मोठे आजार आहेत तर ते आजारसुद्धा पूर्वी काय होत नव्हते. आता जे आहे तर ते नवीन नवीन जे आजार आहेत तर ते निघालेत. तर आपण सुद्धा आपली जे कल्चर आहे किंवा आपली जी संस्कृती आहे तर ती जपण्याचा प्रयत्न करूयात. सो हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंट्स करून सांगायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर इथे बघा, असा जो भाजीचा कलर आहे तर तो चॉकलेटी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. आणि हाताने लगेच प्रेस होते, शिजलेली कळते. तर भाजी जी आहे शिजल्यानंतर घ्यायची आहे थंड करून. आणि थंड केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ती भाजी घ्यायची आहे पिळून. तर बघा, ही भाजी जी आहे तर ती आपण 2 पाण्याने वॉश करून घ्यायची आहे. पिळून झाल्यानंतर परत मी पुन्हा 2 पाण्याने वॉश केली होती.
तर बघा आपण ज्या पद्धतीने लाडू वळतो तर त्या पद्धतीने आपल्याला ती भाजी घट्ट अशी पिळून घ्यायची आहे की जेणेकरून त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी जे आहे तर ते राहणार नाही याची जी आहे तर ती काळजी घ्यायची आहे. तर इथे बघा आपण ही जी भाजी आहे तर ती करणार आहोत सुकी. ही भाजी पातळ केली जात नाही आणि ह्या भाजीचे भोजे जे आहेत तर ते खूप छान लागतात. तुम्ही जर ते पाहिले नसतील किंवा केले नसतील तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आहे. तुम्ही जर बघितले नसतील तर आवर्जून जाऊन तो व्हिडिओ बघा. खूप छान याचे भजे लागतात. तुम्ही जर केले नसतील तर आवर्जून करून खा. एकच भाजी जी आहे तर ती वेगवेगळ्या पद्धतीने जर दिली तर नॉर्मली काय होतं, ही भाजी तर माझ्या घरात मुलं वगैरे तर खात नाहीत. तर मी त्यांच्यासाठी काय करते, कारण एखादा तळणीचा पदार्थ असला किंवा त्यांच्या आवडीचं जर असेल तर ते आवर्जून खातात. तर मग मी त्यांच्यासाठी भजी करत असते की जेणेकरून त्यांनासुद्धा याच्या मागचे जे घटक आहेत किंवा पोषक जे घटक या भाजीमध्ये आहेत तर ते सुद्धा त्यांना भेटतील यासाठी. तर मी ही जी ट्रिक आहे तर ती यूज करत असते की जेणेकरून ह्या नाही किंवा त्या कारणाने ते भाजी खातील यासाठी. तर पिळून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ती घ्यायची आहे सुट्टी करून. आणि तोपर्यंत इकडं करणार आहोत आपण जी आहे तर ती भाजीची तयारी. तर इथे बघा कढई ठेवून, तर ही भाजी तुम्ही तव्यात किंवा कढईत कशातही करू शकता, काय हरकत नाही. तर त्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल आणि आता आपण त्यामध्ये जो कांदा घेतला होता मगाशी तर तो कांदा बारीक असा कट करून टाकणार आहोत. तर बघा आता कांदा जो टाकलेला आहे तर तो आपल्याला लाल होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. तर बघा नॉर्मली बरेच जण कांदा जो आहे तर तो कच्चाही खात असतात. सो हा कांदा फक्त तुम्हाला त्याचा जो वास आहे तर तो जाईपर्यंत परतायचा आहे. म्हणजेच की तो कांदा जो आहे तर तो ट्रान्सफरंट होईपर्यंत तुम्ही जरी परतला तरी काय हरकत नाही. आणि लाल होईपर्यंत जरी परतला तरीसुद्धा काय हरकत नाही. तर छानपैकी आपण आता तेलामध्ये घेणार आहोत परतून. आणि त्यामध्ये नंतर आपण आता जे वाटलं होतं म्हणजेच की मिरची आणि लसूण, तर हे तुमच्या म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे की तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार. तर ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर त्याच्या आधी मी टाकलेलं आहे बघा जिरं आणि त्यानंतर टाकत आहे फक्त थोडीशी जी आहे चिमूटभर हळद. तर ती यामध्ये मी टाकून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपण आता मिरचीचा जो ठेचा केला होता किंवा खरडा म्हणूयात तर तो यामध्ये टाकायचा आहे. तर हे जे मिश्रण आहे तर ते छान असं मिक्स किंवा परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपण जो कांदा आहे तर तो फक्त ट्रान्सफरच झालेला आहे, लाल वगैरे झालेला नाही आहे. मी त्याच याने जो आहे तर तो परतून घेतलेला आहे. आणि आता फायनली वेळ येते ती हिरवी मिरची आणि म्हणजेच की आपण जो ठेचा केला होता तर ती त्यामध्ये टाकायची. तर आता आपण त्यामध्ये टाकलेलं आहे हिरवी मिरची. तर ती छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. तर तिचासुद्धा जो वास आहे तर हिरव्या मिरच्या असं थोडासा कडवट जो वास आहे तर तो येतो. तर कच्ची जर आपण वाटली तर तो वास जाईपर्यंत आपल्याला छान अशी ती हिरवी मिरची जी आहे आणि लसणाचं तर त्यामध्ये ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा आपण यामध्ये लगेच मीठ टाकणार नाही आहोत. तर आपण यामध्ये आता जेव्हा भाजी टाकणार आहोत तर तेव्हा ते जे मीठ आहे तर ते टाकणार आहोत. तर इथे बघा जे तेल आहे तर तेलाची क्वांटिटी ही थोडीशी जरा जास्त ठेवायची आहे. इथं तुम्ही बघू शकता की किती प्रमाणात जे आहे तर ते तेलाची क्वांटिटी ठेवलेली होती. तर बराच वेळ जो आहे तर ते फ्राय करून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे बघा आता त्यामध्ये आपण जी मगाशी भाजी शिजवून आणि पिळून ठेवली होती तर ती टाकायची आहे. आणि ती टाकल्यानंतर छानपैकी आपल्याला त्यामध्ये त्याच्या क्वांटिटीनुसार टाकायचं आहे मीठ. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे की जेणेकरून अशा छान छान रेसिपी आणि डेलीचे व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन. आणि तुम्हीसुद्धा ह्या ज्या रानभाज्या आहेत तर त्या ओळखू शकाल किंवा खाऊ शकाल यासाठी. सो आता छानपैकी जी आहे तर ती भाजी आपण घेणार आहोत मिक्स करून. आणि ही भाजी मिक्स केल्यानंतर आपण त्याला फक्त 5 ते 7-8 मिनिट जे आहे तर ते फक्त वाफळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही झाकणसुद्धा ठेवू शकता. पण कसं नॉर्मली जर झाकण ठेवलं तर ती भाजी खाली बुडायला लागू शकते, कारण आपल्याला ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी किंवा एक्स्ट्राचं अजून काहीही टाकायचं नाही आहे. त्यामुळेच मी मीठ जे आहे तर ते नंतर टाकायला ठेवलं होतं की जेणेकरून भाजीला मिठाने थोडासा ओलावा येईल आणि भाजीला पाण्याची किंवा एक्स्ट्रा कशाची गरज लागणार नाही यासाठी. सो तुम्ही कधी खाल्ली नसेल तर एकदा आवर्जून खा आणि ट्राय करून बघा कशी लागते ते कमेंट्समधून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ.